लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही। हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते तर मी 2 वेळेला जेवले असते। सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं। मैंने खाना संभाल के रखना सीखा था, क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी। जब हस्बैंड आते थे दोनों मिलकर हम खाते थे, उतना ही खाना मेरे पास होता था। इसीलिए मुझे लगता है कि ये 1500 रुपए 15 आजकल के ज़बान में सीआर जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं, 1500 रुपए जिन लड़कियों के पास, औरतों के पास पैसा नहीं है, कुछ नहीं, उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है। मैं आप लोगों को उसका धन्यवाद देती हूँ, क्योंकि मैं इस हालत से गुजरी हूँ। आणि ज्या नवीन मदतनीस तिथे आलेले आहेत, या शिक्षणाने म्हणजे एज्युकेशननी या पुढे असल्यामुळे त्या ही ट्रेनिंग लवकरात लवकर ग्रॅस्प करू शकतात। त्याच्यामुळे आपण सुपरवायझर जर टार्गेट केल्या तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने बॅचेस मध्ये सुपरवायझर ट्रेन करू शकतो आणि आपण त्या सुपरवायझर्सना सांगावं की त्यांच्या बेटमध्ये त्यांच्या अंडर ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस येत आहेत, इथं जी ट्रेनिंग त्यांना दिली जाईल ती त्यांनी त्यांच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पास ऑन करावी। म्हणजे मग आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने चांगला आपण हा प्रोग्राम राबवू शकू। कारण साधारणपणे पुढचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपल्याला मंजूर होईपर्यंत कालावधी लागेल। अशा वेळेला इथं या डिव्हिजन मध्ये उपलब्ध झालेलं, या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण अधिकाधिक चांगल्या प्रभावीपणे आपण त्याला युटिलाइज करू शकतो। आणि आत्ताच्या पहिल्या टप्प्यात आपण गडचिरोली सहित या विभागामध्ये, या डिव्हिजन मध्ये जेवढे जिल्हे येतात आपण त्याच्यातल्या सुपरवायझरची टप्प्याटप्प्याने आपण ट्रेनिंग घ्या। त्यांची कॅपॅसिटी जर चांगली असेल तर एका वेळेला जर आपण 100ची सुपरवायझरची बॅच जर करू शकलो तर आपण अधिक प्रभावीपणे हा प्रोग्राम राबवू शकू। मी भारत सरकारचे सुद्धा आणि आमचे महिला व बालविकास विभाग, केंद्र शासनाचे सुद्धा या निमित्ताने मनापासून जे ऋण व्यक्त करीन की त्यांनी 10 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू केला आणि त्याच्यापैकी एक आज महाराष्ट्राला दिलेला आहे। याचं कारणही आहे, कारण नेहमीच पोषण माहामध्ये आणि पोषण ट्रॅकिंग मध्ये महाराष्ट्र हा नेहमीच पहिल्या 3 क्रमांकांमध्ये राहिलेला आहे आणि म्हणून कुठे ना कुठेतरी केंद्र शासन सुद्धा नेहमीच याची दखल घेत आलेला आहे। आज आपल्या पोषण सप्ताहाची सुद्धा सुरुवात आहे आणि नेहमीच महाराष्ट्र पोषण सप्ताहामध्ये सुद्धा अग्रेसर राहिलेला आहे। आम्ही पोषण ट्रॅकिंगची सिस्टीम सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकेपर्यंत पोहोचवत असतो। प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आपण स्मार्टफोन दिलेला आहे, जेणेकरून त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून पोषण ट्रॅकर त्यांना चांगल्या पद्धतीने राबवता येईल। कारण बऱ्याचशा अंगणवाडी सेविकांकडे स्मार्टफोन नव्हता, अशामुळे सुद्धा त्यांचं कामकाज अडत होतं। आज आपण ते सुद्धा त्या ठिकाणी स्मार्टफोन सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत। पुढच्या कालावधीमध्ये यांना अधिकरित्या सक्षम करून आपल्याला जास्तीत जास्त कुपोषण, माल न्यूट्रिशन या सगळ्या बाबींकडे लक्ष केंद्रित करायचंय। आणि या बाबींकडे लक्ष केंद्रित करत असताना ज्या वेळेला ती माता गरोदर असते त्याच वेळेला तिला चांगल्या पद्धतीनं जर आपण तिला पोषण देऊ शकलो आणि चांगल्या पद्धतीनं जर तिला मार्गदर्शन करू शकलो तर निश्चितपणाने आपण आपल्या राज्याचं सुदृढ भवितव्य हे माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून आपण तयार करू शकणार आहोत। कारण खऱ्या अर्थानं कुठल्याही बालकाच्या जीवनामध्ये त्याच्या आईनंतर दुसरी महत्त्वपूर्ण स्त्री जर कोण असेल तर ती माझी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असते।